पुण्याच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण म्हणजे ढोल ताशांचं वादन। गणेशोत्सवाच्या 2 महिन्यांआधीपासूनच शहरात या ढोल पथकांच्या सरावाचे सूर गरजायला सुरुवात होते। मात्र यावर्षी काही पुणेकरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या सरावावर कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे पुण्यातील तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे। पुण्यातला गणेशोत्सव आणि ढोल ताशा यांचं जणू अतूट नातं आहे। त्यामुळे गणेशोत्सव जवळ आला की पुण्याच्या कानाकोपऱ्यातून ढोल ताशांच्या सरावाचे आवाज कानावर पडतात। पुण्यातील मुळा नदी पात्रातले लॉन्स आणि मंगल कार्यालय तर ढोल ताशा पथकांच्या सरावाचं ठिकाणच बनले आहे। त्याला अर्थातच यंदाचं वर्षही अपवाद नाही। मात्र दररोज संध्याकाळी सलग 4 ते 5 तास चालणाऱ्या या सरावानं या परिसरातले नागरिक हैराण झालेत। असं म्हणजे यांचं एक तर वादन हे असतं संध्याकाळच्या वेळेला असतं आणि संध्याकाळी आल्यावर जनरली घरामधले जो काम करणारा माणूस असतो, स्त्री असो पुरुष असो, हा काम करून आलेला दमलेला असतो आणि त्याचबरोबर जे काही मुलं त्यांच्या जे एक तर सकाळी शाळेत जातात, दुपारी शाळेत जातात, पालकांच्या गाठीभेटी होत नाहीत, अशा वेळेला ज्यावेळेला कुटुंब एकत्रित असतात त्यावेळेला हा वाद सुरू होतो। घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, त्यांचाही विचार करावा लागतो। हा प्रामुख्यानं त्रास हा आत्ता आढळतो। त्याचा गोंगाट एकत्रित वादनामुळे होतो आणि पथकाची संख्या ही शेजारी असल्यामुळे त्याचा बेसिकली त्रास होतो। तर ती विखरून हे केली तर त्याच्यामुळे त्रास कमी होईल। पुणेकरांच्या या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे। आता या ढोल ताशा पथकांना सरावासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर ही परवानगी नाकारण्यात आल्यानं ढोल ताशा महामंडळानं नाराजी व्यक्त केली आहे। नदीपात्रामध्ये जे सराव सुरू झालेले आहेत त्या सरावाबद्दल डेक्कन पोलिसांनी पण काल त्यांना तंबी दिलेली की असं काय कोणत्याही प्रकारचे परवानगी देण्यात आलेली नाही आणि आज जर काय परत असे काय वाद्य वाजवले तर कारवाई करण्यात येईल असे त्यांना समज देण्यात आले। आमच्या लोकांमध्ये नाराजी निश्चित आहे, कारण त्यांना अजून सरावाला वेळ मिळाला नाही। ही सगळी वादनावर प्रेम करणारी पिढी आहे आणि त्यामुळे ती थोडीशी नाराज आहे आणि ती नाराजी पण लक्षात घेऊन आम्हाला ती परवानगी लवकरात लवकर मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि यातनं आम्ही मार्ग निश्चित काढू। नागरिकांना त्रास व्हायला नाही पाहिजे हेही आम्हाला मान्य आहे। ढोल ताशा पथकांचा सुमधुर नाद हे पुण्यातल्या गणेशोत्सव मिरवणुकीचं केंद्रबिंदू आहे। मात्र ढोल ताशांच्या सरावाबाबत नागरिकांच्या तक्रारीचं निवारण कसं होतं यावर पुणेकरांचं विशेषतः तरुणाईचं लक्ष लागलंय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।